कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने निवडणुकीचा उमेदवारी अर्ज हा भरायला घेतलेला आज पहिला जो उमेदवारी अर्ज आहे योगेश पाटील यांचा भरला जातोय। आता आपल्यासोबत मनसेचे नेते राजू पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, निवडणुकीचा जो नारळ आहे आज फोडला आणि उमेदवारी अर्ज भरतायत? हो, निश्चितच एका नव्या उत्साहाने आम्ही या निवडणुकांना सामोरे जातोय। नेहमीप्रमाणे इथे स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आम्ही आलोय। त्याचा आशीर्वाद घेऊन एक प्रातिनिधिक स्वरूपात एक फॉर्म भरतोय की आमच्या सर्व उमेदवारांना तुमचा आशीर्वाद असू दे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, या एका भावनेने इथे आलोय आणि आता आम्ही फॉर्म भरायला पुढे निघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत म्हटलंय की ठाकरे बंधूचा ब्रँड नाही तर बँड वाजवणार, याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर बघा, आम्ही सगळे बोलतो की ठाकरे ब्रँड आहे, परंतु ठाकरे हा विचार आहे। तो विचार कोणी संपवू शकत नाही, कोणाचा बाप आला तरी संपवू शकत नाही। आणि आम्ही तो ब्रँड म्हणून नाही तर ते विचाराचे पाईक आहोत। तो विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय। मराठी माणसासाठी जे करायचं, आम्ही सत्तेत असो नसो मराठी माणसासाठी सतत झगडत असतो आणि त्या ब्रँडचा तो विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय। त्यामुळे मला वाटतं त्यानं उत्तर इथल्या मराठी जनतेने द्यावी। आम्ही देण्यात त्याचा काय अर्थ नाही आणि त्याला काय वेटेज पण राहणार नाही। शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या पट्ट्यामध्ये दिवा पण येतं, 14 गाव पण येतं। दिव्यातून निवडणूक लढवणार आहात का आणि 14 गावाच्या पॅनलमधनं पण तुम्ही उमेदवार देणार आहात का? हो, सगळीकडे 14 गावाच्या पॅनलमधनं पण आम्ही 2 उमेदवार दिलेले आहेत। दिव्यातनंही आम्ही उमेदवार देतोय। आमची युती आहे त्यामुळे आम्ही सीट शेअरिंग कितीही झालेली आहे। कुठे काय समजा एखाद दुसऱ्या जागेवर काय अडलं असेल तर आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतो किंवा समोरासमोर लढू पण एखाद दुसऱ्या जागी, परंतु एक चांगल्या प्रकारे चांगल्या हेतूने आम्ही निवडणुकीला सामोरे जातो सगळ्या ठिकाणी। दिव्यात किती जागा लढणार आहात? मनसे, फक्त मनसे? दिव्यात आम्ही 5 जागा 3 पॅनल मध्ये ऍक्च्युअली मागितलेले आहेत। तिथे 1-2 जागांवर आमचं जरा चालू आहे, इच्छुक जास्त आहेत आणि काय तिथे फक्त शिवसेनेचे जे नगरसेवक होते त्यांनाच तिकीट दिले, त्यामुळे भाजपात काही होतकरू पोरं होती जी काम करायची। शेवटी निवडणुका 10 वर्ष झालेली नाहीत, काही लोकांना महत्वाकांक्षा असते आपण नगरसेवक व्हायला पाहिजे, या अनुषंगाने त्यांनी कामं केलेली आहेत। ती लोक नाराज आहेत, काही लोक संपर्कात आहेत, परंतु सर्वप्रथम माझे सहकारी जे असतील त्यांना न्याय मिळेल, त्यानंतर कुठे चान्स मिळाली तर आम्ही त्यांचाही विचार करू। आपण जर बघितलं तर निवडणुकीची तयारी मनसेने पूर्णपणे केली आहे। 14 गाव असेल, दिवा असेल आणि कल्याण डोंबिवली असेल, इथे निवडणूक लढणार आहे। कॅमेरामन शर्मिला सह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।